यानंतर बातमी पुण्यामधून आहे। न्यू कोपरे गावासाठी भाजप खासदार संजय काकडेंच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी पुन्हा एकदा अटक केलेली आहे। न्यू कोपरे गावातील 15 कुटुंबांचं पुनर्वसन करण्याचं काम सरकारने संजय काकडे यांच्या कंपनीला दिलं होतं। मात्र 17 वर्ष लोटूनही कुटुंबाचं अद्याप पुनर्वसन होऊ शकलेलं नाही। त्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंब आणि युक्रांदकडून सोमवारपासून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर गेल्या शुक्रवारी देखील पोलिसांनी आंदोलकांवरती ही कारवाई केली। आंदोलकांना अटक केलेली होती। आज आंदोलक संजय काकडे यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यासाठी हजर झाले, मात्र पुन्हा एकदा पोलिसांनी त्यांना अटक करून आंदोलन हणून पाडलंय। 21 तारखेला आम्हाला पोलिसांनी दडपशाही करून अटक केली आणि आज तर आम्हाला आंदोलन करण्याचा आमचा घटनादत्त राज्यघटनेने दिलेला अधिकार सुद्धा नाकारण्यात आला। आज आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आम्हाला अटक झालेली आहे। पोलिसांच्या आणि शासनाच्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही याच्या पुढे न्यायालयामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहेत। तिथेही आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत आणि यासाठी तुरुंगात जायची वेळ आली तरी आम्ही जायला तयार आहोत।